A spine-chilling incident unfolded in Pune's Nanded city area. A man strangled his wife to death in front of their 8-year-old son. The accused, Rakesh Nisar, was caught attempting to dispose of his wife Babita's body on a two-wheeler around 1:30 a.m. After repeated arguments and a failed suicide attempt by Babita, tensions escalated fatally. While transporting the body, Rakesh caught the attention of the alert police officers from Ambegaon and Bharati Vidyapit police stations. When asked to stop, he tried to flee but crashed his bike and was detained on the spot. Now let's hear more about this case from the Deputy Commissioner of Police, Sandeep Singhal. काल नांदेड सिटी पोलीस स्टेशन याचे ज्युरिस्डिक्शन मध्ये एक ठिकाण आहे लायगुडे माळा. या लायगुडे माला या ठिकाणी एक समृद्धी सोसायटी, त्या ठिकाणी एक यूपी वरून आलेला कपल 1.5 वर्षापासून राहत होता. त्यामध्ये राकेश निसार आणि त्याची वाईफ बबिता राकेश निसार. तर त्याचा घरगुती भांडण काही दिवसापासून चालू होता. पैशावरून वाद होणे किंवा पर्सनल काही वाद होणे. काल त्याचा आपसात जे वाद झाला त्याचा विषय असा होता की जे राकेश निसार आहे त्याचे वडिलाचा काही फोन वगैरे आला होता, त्यांना पैशाची गरज होती आणि बबिता निसार त्याची जे वाईफ आहे त्यांनी त्याला सांगितलं की त्याला कुठलेही पैसे वगैरे पाठवायचे नाही म्हणून त्या विषयावरनं त्याचा वाद झाला. त्या वादावादीमुळे ते जे बबिता निसार आहे त्यांनी ते सुसाइड अटेम्प्ट केला घरी, परंतु ते सुसाइड त्याचा सक्सेसफुल झाला नाही. परत त्याचा भांडण वाढला आणि जे त्याचा पती आहे राकेश निसार त्यांनी त्याचा गला दाबून त्याला स्ट्रँग्युलेट केला आणि त्या जागेवर ती मयत झाली. त्यावेळी त्याचा 8 वर्षाचा मुलगा सुद्धा घरी होता आणि त्यानंतर तो त्याला घरीच सोडून मुलाला सोबत घेऊन बाहेर गेला. एका ठिकाणी त्याने जाऊन जेवण वगैरे केला. त्याचे मित्र आहे एक, त्या मित्राची त्यांनी ॲक्टिवा गाडी घेतली. हा घटना सगळी 8 ते 9च्या दरम्यानची आहे. 9:30-10 वाजता तो परत घरी आला. घरी येऊन त्यांना ते जे डिसीजची बॉडी होती त्याला ओढणी वगैरेला झाकून एका बोरीमध्ये टाकून ॲक्टिवाच्या समोर ठेवून तो डिस्पोज ऑफ करण्यासाठी निघाला. ज्यावेळी तो रस्त्यात जात होता त्यावेळी त्याला सिंगड रोडची जे कंट्रोल मोबाईल आहे त्यात आमचे 2 अंमलदार होते, PC ज्ञानेश्वर खाडे आणि PC सूरज लोंढे. त्यांना संशय वाटला. त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला पण तो ना थांबता पुढे गेला. ह्यांनी त्याचा पाठलाग केला. त्याचा गाडीतून कंट्रोल सुटला आणि ते गाडी आणि त्याच्यात ठेवलेला जे मृतदेह होता बोऱ्यामध्ये ते पडला. यांनी जाऊन त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतला. त्याला विचारणा केली. तो उडवाउडवीचे उत्तर देत होता. मग त्याच वेळी आंबेगाव पोलीस स्टेशनचे नाईट ऑफिसर त्या ठिकाणी आले. मग हे सगळा प्रकरण समोर आला की त्या बोरीमध्ये त्यांनी एक मृतदेह जे आहे ते ठेवला होता. पुढची इन्क्वायरी केल्यानंतर तो कुठे राहत आहे, त्यांनी कोणाचा मर्डर केला आहे ते सगळा समोर आला आणि नांदेड सिटी या ठिकाणी मर्डरचा जे ऑफेन्स आहे दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी आमच्या ताब्यात आहे. या पुढचा जे तपास आहे चालू आहे.